शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाची वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाची वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कलिकाळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची असलेली पंढरी सारिकाच्या पुन्हा धामणगा बटीला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकुज चरणी साष्टांग मी घातला विठाला शिवनाम तयानवादी क्रोध काम प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध भगवान शिवशंकराचं वर्णन करणारा गोड असा चारचरणाचा अभंग आहे। या अभंगातून संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवान शंकराच्या स्वभावाचं वर्णन करतात, एक भगवान शंकराच्या नामाचं वर्णन करतात, दोन भगवान शंकराच्या रूपाचं वर्णन करतात, तीन आणि भगवान शंकराच्या सामर्थ्याचं वर्णन करतात, चार विठाला विठाला मी आहे आणि मंडप
मंडप सोडायच्या वेळेला चैतन्य महाराज आहेत. आम्ही दोघात ठरवून घेतलंय की कसं यायचं. आम्ही दोघांनी ठरवून घेतलं. परवाच मी त्यांना म्हटलं मंडप आणताना मी हजर आहे, मंडप सोडायच्या वेळेला तुम्ही या, असं दोघांना सांगून ठेवलेलं आहे. परंतु या जागेमध्ये यावं, या जागेला नमस्कार करावा, आपल्या सगळ्यांच्या चरणी नमस्कार करावा आणि समाधीचं दर्शन घ्यावं म्हणून मी आलेला एक सामान्य वारकरी आहे. फक्त आल्यानंतर काही सेवा करावी या दृष्टीने मी आपल्या समोर उभा आहे. महाशिवरात्रीचा दिवस आहे, पहिलाच दिवस आहे आणि महाशिवरात्र आहे म्हणून थोडं भगवान शंकराच्या संबंधाने थोडं चिंतन करावं या दृष्टीने या अभंगाची योजना आहे. विठ्ठला अभंगाची भाषा सरळ आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगातून भगवान शिवशंकराचं वर्णन करतात, एका देवतेचं वर्णन करतात. मुळात वारकरी संप्रदायामध्ये शंकर विष्णू अशी जरी नावं भिन्न भिन्न असली तरी ही सगळी तत्व मात्र एकच मानली जातात. मुळात आपण सगळी वारकरी मंडळी अखंड विठ्ठल विठ्ठल भजन करतो आणि विठ्ठल या नावामध्येच या सगळ्या तत्वाचा अंतर्भाव केला जातो. आणि आपल्याला जाता जाता धावता एक अर्थ सांगून पुढे जातो. विठ्ठल या शब्दामध्ये 3 अक्षर आहेत. त्याच्यामध्ये एक वि आहे, दुसरं ठ आहे आणि तिसरं ल आहे. याच्याकरता शास्त्रकारांनी एक श्लोक असा सांगितलाय, विकारो विधाथाय ठकारो नीलकंठः लकारो लक्ष्मीकांतः विठ्ठलाभिधीयते. विकारो विधाथाय, वि विधाता म्हणजे ब्रह्मदेव आहे, ठ नीलकंठ म्हणजे शंकर आहे आणि ल लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू आहे. ब्रह्मदेव विष्णू आणि महेश या तिघांचं एकत्रीकरण ज्या नावामध्ये आहे त्याला विठ्ठल म्हटलं जातं. विठ्ठला आपण रोज एक अभंग म्हणतो, हरिहरा भेद हरिहरा या प्रमाणाचा विचार केला काय? किंवा आपण रोज हरिपाठामध्ये एक प्रमाण म्हणतो, हरी 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 मंत्र हा शिवाचा मननजी वाचा तया मोक्ष. या प्रमाणाचा विचार केला काय? या सर्व प्रमाणाच्या संबंधाने आपल्या समोर एक विचार येण्यासारखा आहे की परमार्थातलं एक तत्व आहे आणि त्या तत्वाचं चिंतन नाथ महाराजांनी या अभंगातून केलेलं आहे. परमार्थामध्ये असलेलं जे परमतत्व आहे त्या परमतत्वालाच कोणी विष्णू म्हणायला लागलं, त्या परमतत्वालाच कोणी शंकर म्हणायला लागलं, त्या परमतत्वालाच कोणी ब्रह्मदेव म्हणायला लागलं. मुळात तत्व आहे ते एक आहे. ऐका, पुन्हा मी आपल्याला सांगतो, आहे ते सगळं एक आहे. आम्ही त्याच्या संबंधाने सगुणाच्या दृष्टीने नावं मात्र भिन्न भिन्न देऊन ठेवली, नावं मात्र भिन्न भिन्न आम्ही मांडली. वस्तुता बघायला गेलं तर निर्गुण असलेलं तत्व एकच आहे. निराकार काय आहे, सगुण साकार काय आहे आणि मूर्ती रूपाने विठीवर उभा आहे ते काय आहे याचा विचार करायचा झाला. निर्गुण निराकार आहे ते ब्रह्म, सगुण निराकार आहे तो ईश्वर, सगुण साकार आहे ते रामकृष्णादी अवतार आणि विठीवर उभा आहे मूर्ती रूपाने तो पांडुरंग परमात्मा. याचा आणखीन खुलासा जर अवच्छेदकाच्या भाषेत करायचा झाला तर अधिष्ठानत्व अवच्छेदकाने परमात्मा निर्गुण निराकार, जगद उत्पत्ती अवच्छेदकाने परमात्मा सगुण साक निराकार, भक्तोद्धारकत्व अवच्छेदकाने परमात्मा सगुण साकार आणि भक्ती उद्धारकत्व अवच्छेदकाने परमात्मा विटेवर मूर्ती रूपाने पांडुरंग रूपाने उभा. विठ्ठल नाव जरी ही भिन्न दिलेली असली, निर्गुण काय आणि सगुण काय याचा विचार करायचा झाला तर दोन्ही एकच आहे. आपल्याला ज्ञानोबारांचा अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. तुझं सगुण म्हणू की
निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदो रे. किंवा तुकाराम महाराजांचा अभंग पहा, सगुण निर्गुणाचा ठाव, सगुण निर्गुणाचा ठाव, सगुण निर्गुणाचा ठाव. विटे पाव धरियले, 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 विटे पाव धरियले. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियले, हे तुकाराम महाराजांचं प्रमाण काय? किंवा तुझं सगुण म्हणू की निर्गुण, सगुण निर्गुण एक गोविंदो रे, हे ज्ञानोबा यांचं प्रमाण काय? या सगळ्या प्रमाणांचा जर विचार केला तर निर्गुण तरी तेच आहे आणि सगुण तरी तेच आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे कळेल. अनेकदा जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे. काय झालं मला सांगायचंय काय, सगुणही तोच आहे आणि निर्गुणही तोच आहे. उदाहरण सोपं देतो. दोन माणसं पंढरपूरला निघाली. एसटीचा प्रवास होता. दोघे एसटी मध्ये बसले आणि दोघेही पंढरपूरला निघाले. ते काही एका गावाचे नव्हते आणि एका नावाचे नव्हते किंवा पाहुणे रावळे सुद्धा नव्हते, परंतु योगायोगाने बस स्टँडवर आले. दोघांनाही पंढरपूरला जायचं होतं. दोघंही बसमध्ये त्या एसटी मध्ये बसले. एसटी लातूरहून पंढरपूरला निघाली अशी कल्पना करा. लातूरच्या बाहेर थोडंसं बाहेर एसटी पडल्यानंतर थोड्या वेळानंतर त्या दोघांमध्ये मैत्री झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. गमत सांगू का, एसटीच्या प्रवासात दोन माणसांमध्ये, अनोळखी दोन माणसांमध्ये मैत्री कधी होते? अगोदर जागेवरनं भांडणं होतात आणि मग मैत्री होते. बऱ्याचदा प्रवासामध्ये असंच घडतं. तुम्ही सगळी वारकरी मंडळी आहेत. अनेकदा आपण बघतो जागेवरनं आपल्याला ज्याला भांडावं लागतं तोच जणू काही पंढरपूरच्या जवळ गेल्यानंतर आपला मित्र होऊन जातो. असंच बऱ्याचदा आपल्याला घडतं. त्या दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्री झाली. दोघंही पंढरपूरला आले. स्टँडवर उतरले. उतरल्याबरोबर पहिल्याने दुसऱ्याला विचारलं, का हो तुम्हाला पंढरपुरात आला, तुम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला आलात का? नाही नाही म्हटले, इथं माझे मामा राहतात, मी त्यांना भेटण्याकरता आलोय. तो दुसऱ्यांनी विचारलं, मग तुम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला आलात का? तो म्हटलं नाही हो, माझे इथं काका राहतात, मी त्यांना भेटायला आलोय. असं गंमत आहे. म्हणजे तुम्ही मामांना भेटायला आला, मी काकाला भेटायला आलो. कुठे राहतात तुमचे मामा? त्यांनी सांगितलं, हे बघा पांडुरंगाच्या मंदिराकडेच, तिकडं शिवाजी चौक आहे का नाही, पंढरपुरातली बातमी ही आता, तिकडं ना तिकडंच राहतात गजानन महाराजांच्या मठाकडे. दुसरा म्हटला, काय गंमत आहे, माझे काका सुद्धा तिकडंच राहतात. मग दोन रिक्षा कशाला करायच्या, एका रिक्षामध्ये जाऊ. दोघेही एका रिक्षामध्ये बसले. गजानन महाराजांच्या मठाजवळ आले. गजानन महाराजांच्या मठाजवळ आल्यानंतर विचारलं, इथं कुठं राहतात तुमचे मामा? म्हटले, जरा पुढे गेलं की महात्मा फुले चौक आहे ना, तिकडं राहतात. दुसरा म्हटला, काय गंमत आहे, माझे काकाही तिकडंच राहतात. रिक्षा तिथपर्यंत गेली. इथं आल्यानंतर इथं कुठं राहतात? म्हटले, थोडंसं पुढे गेले की सावतामाळी मठ आहे ना, त्या मठाच्या जवळच माझे मामा राहतात. दुसरा म्हटला, काय गंमत आहे, माझे काका सुद्धा तिथंच राहतात. दोघंही सावतामाळी मठाजवळ आले. रिक्षा आल्याबरोबर पहिल्याने दुसऱ्याला विचारलं, तुमचे मामा इथं कुठं राहतात? म्हटले, मठाच्या समोर जे बोळ आहे का नाही, त्या बोळामध्ये जे बोधले महाराज आहेत ना, तेच माझे मामा आहेत. दुसरा म्हटला, काय गंमत आहेत, तेच माझे काका आहेत. हे बोलता बोलता मी माझ्या घरचा पत्ता सांगितलाय बरं का, म्हणजे लक्षात राहू द्या. कीर्तन झाल्यावर कोणी विचारू नका कुठं राहतात. मी असलं करण्याकरताच आनंद महाराज वकील झालो, दुसरं काहीच नाही. हे सांगून टाकला तुम्हाला माझा पत्ता कुठं आहे ते. कळाला ना तुम्हाला? गजानन महाराजांच्या मठाजवळ यायचं, महात्मा फुले चौकात यायचं, सावतामाळी मठाच्या समोर यायचं, तेच बोधले महाराजांचं मठ आहे. बस, आता ऍड्रेस कार्ड विचारू नका मला. मुद्दा काय मांडायचा आहे, जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडा. बोधले महाराज ही व्यक्ती एक, पण एक जण त्यांना म्हणायला लागला मामा आणि दुसरा म्हणायला लागला त्यांना काका. बोधले महाराज ही व्यक्ती एक आहे, परंतु एक जण त्यांना म्हणतात मामा आणि एक जण म्हणतात त्यांना काका. तसं परमात्मा एक आहे. काही जण त्यांना म्हणतात निर्गुण आणि काही जण त्यांना म्हणतात सगुण. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक विठ्ठल वस्तुता पाहायला गेलं तर या दोघांमध्ये काहीही फरक नाही. सगुण तरी काय, निर्गुण तरी तेच आहे. फक्त आता तरी पण प्रश्न पडतो एक. मग काय प्रश्न पडतो? मग इथं सगुण असा शब्द तरी काय यावा आणि निर्गुण असा शब्द तरी काय यावा? माझ्या माहितीप्रमाणे भगवद्गीतेतील किंवा ज्ञानेश्वरीतील 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शनाच्या संबंधाने तिथं सगळा विचार अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी समजावून सांगत असताना विश्वरूप दर्शनातली निर्गुणाची स्थिती आणि कृष्ण रूपाने असलेली सगुणाची स्थिती, या दोन्ही स्थितीचा विचार किंवा अगदी 12व्या अध्यायाच्या
याच्या आरंभाला सगुण उपासक श्रेष्ठ का निर्गुण उपासक श्रेष्ठ या पद्धतीने विचारलेला अर्जुनाने प्रश्न आणि त्याला दिलेली भगवंतांनी उत्तर ही थोडीशी चिंतन करता येण्यासारखी आहेत. का सांगायचं मला ह्या विस्तार? मान्य जर दोन्ही एक असेल तरी सगुण आणि निर्गुण असे शब्द तरी का यावे? निर्गुण असलेल्या परमात्म्याने सगुण असं का व्हावं? दोन्ही जरी एक असलं तरी का व्हावं याचं जर उत्तर द्यायचं असेल तर एका वाक्यात उत्तर देतो. ऐका, उपासनेच्या दृष्टीने विचार केला तर सगुणाची उपासना करणं सोपं पडतं, त्या मानाने निर्गुणाची उपासना करणं कठीण पडतं. जरा थोडा विचार जर केला तर निर्गुणाची उपासना करणं सामान्य जीवाला कठीण आहे आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात निर्गुणाची उपासना करणं सामान्य जीवाला कठीण आहे, म्हणूनच भगवंतानी आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. त्यांनी काय केलं? नाव धारण केलं, त्यांनी रूप धारण केलं, त्यांनी विशिष्ट अशा पद्धतीचं रूप धारण केलं, विशिष्ट अशा पद्धतीचं नाव धारण केलं. आला असा शब्द आहे म्हणजे आला किंवा आणि येला रूपाबळे करुणी खळे हरिदासी अशी कोणतीही प्रमाण तुम्ही लावून घ्या. त्याला आणावं लागलं म्हणा, त्याला बोलवावं लागलं म्हणा, त्याला हाक मारावी लागली म्हणा, त्याच्याशिवाय निर्गुणात असलेला परमात्मा सगुणामध्ये येणार नाही. आणखीन एक प्रमाण तुकाराम महाराजांचं देऊन जातो म्हणजे आपल्याला कळेल. महाराजांची एक भाषा या संबंधाने अशी आहे, अद्वयाची द्वय झालेची कारण धरिले नारायणे भक्ती सुख. महाराजांची भाषा आहे अद्वयाची द्वय. अद्वय म्हणजे निर्गुण, तो द्वय म्हणजे सगुण झाला, निर्गुणातला सगुणामध्ये आला. कशा करता? धरिले नारायणे भक्ती सुख, या सुखा कारणे देव विडावला. हे प्रमाण तर आपण रोजच सांगतो. किंवा आणखीन एक भूमिका याच्यातली ऐकायची झाली तर अद्वय असलेला परमात्मा द्वयामध्ये आला. वस्तुता अद्वय ही तोच आहे आणि द्वय असलेला ही तोच आहे. तुकाराम महाराजांचं आणखीन एक आरतीमध्ये प्रमाण असं आहे, देव भक्त तू झालासी दोन्ही वाढावया सुख भक्ती हे जनी. इथला जो तू शब्द आहे ना तो अद्वैत वेदांताच्या दृष्टीने चैतन्य या शब्दाकडे लावून घ्यायचा आहे. जे मूळ असलेलं ब्रह्म चैतन्य तोच परमात्मा आहे, मूळ असलेलं ब्रह्म चैतन्य तोच भक्त आहे, तेच सगुण आहे. हे सगळं कशा करता? वाढावया सुख भक्ती हे जनी. भक्ती सुखा करता हा सगळा प्रकार चाललेला आपल्याला दिसून येतो. सगुणाची उपासना करणं भक्ती सुखाच्या दृष्टीने विचार केला तर ती जरा सोपी पडते. म्हणून सगुणाच्या उपासनेतून उपासना करता करता निर्गुण अवस्थेपर्यंत पोहोचायचं. ही माझी पदरची भाषा नाही. नाथ महाराजांनी हरिपटामध्ये याला एक प्रमाण दिलेलं आहे, सगळ्यांच्या ऐकण्याचं प्रमाण आहे. नाथ महाराज असं सांगतात, निर्गुणी पावलो सगुणी भजता विकल्प धरिता जीवा झडे. महाराजांची भाषा. कधी नाही ते एकनाथ महाराज थोडं कडक बोलायला गेले, जीवा झडे अशी भाषा आहे. कधी निर्गुणी पावलो नाथ महाराज सांगतात, पण कसं? सगुणी भजता, सगुणाच्या भजनामध्ये मी निर्गुणापर्यंत पोहोच झालो अशी सरळ सरळ भाषा आहे. म्हणजे सगुणाच्या भजनाने निर्गुणापर्यंत जाता येतं असा जर विचार असेल, या प्रमाणाला काही पुरावा देता येईल का? काही पुरावा देता येईल का? मी एक ऐकण्यातला पुरावा रामायणातला देऊन पुढे जातो. रामायण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. जरा रामायणातली अगदी भूमिका, स्पष्ट भूमिका ऐका. काय झालं? रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले. सगळ्यांना इतिहास माहिती आहे. रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले. जात असताना प्रभू रामचंद्रांनी कौसल्या मातेबरोबर केलेला संवाद, प्रभू रामचंद्रांनी दशरथ राजाबरोबर केलेला संवाद, प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाबरोबर केलेला संवाद आणि प्रभू रामचंद्रांनी सीतेबरोबर केलेला संवाद. भावार्थ रामायणामध्ये मुळात वाचण्यासारखे हे संवाद आहे. रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले. जात असताना कौसल्यबरोबर काय बोलतात पहा. मुळात ही रामायणातली तत्वच फार गमतीची आहेत. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, मंथरा. मी तत्व म्हणून या शब्दांकडे बघतोय. मला असं वाटतं रामायणातली ही पात्र खरी का खोटी याचा विचार करण्यापेक्षा या पात्रांकडे तुम्ही तत्व म्हणून पहा, म्हणजे जीवनामध्ये आचरण कसं करायचं हे लक्षात येत असतं. मी याचे तात्विक अर्थ सांगून पुढे जातो. कौसल्या कौसल्या म्हणजे काय जर आपल्याला विचारलं तर आपण एवढंच म्हणू, रामचंद्र प्रभू जिच्या पोटामध्ये जन्माला आले ती कौसल्या, एवढाच अर्थ आपण सांगू. सुमित्रा, सुमित्रा कोण? लक्ष्मणाला जिने जन्म दिला ती सुमित्रा, आपण एवढाच अर्थ करू. पण भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी मात्र जरा वेगळे अर्थ केलेले आहेत. एकनाथ महाराज या चौघींकरता एकच ओवी देतात. ऐका ती ओवी कशी आहे. नाथ महाराज असं सांगतात, कौसल्या ती सद्विद्या, सुमित्रा ती शुद्ध मेधा, कैकेयी ती अविद्या, कुविद्या, मंथरा ती पासी. अशी ओवी आहे. नाथ महाराज भावार्थ रामायणात सांगतात, कौसल्या ती सद्विद्या, सुमित्रा ती शुद्ध मेधा, कैकेयी ती अविद्या, कुविद्या, मंथरा ती पासी. याचे अर्थ सांगतो आपल्याला. कौसल्या ती सद्विद्या, सद या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मविद्या. आता ब्रह्मविद्या म्हणजे कौशल्या कशी
हे बोलायची गरज नाही का? परमात्मा जिच्या पोटामध्ये आहे त्याला ब्रह्मविद्या म्हणायचं नाही तर दुसरं काय म्हणायचं? म्हणून कौसल्याती सद्विद्या म्हणजे ब्रह्मविद्या. विस्तार करत बसत नाही, वेळ आपल्याला तेवढी नाहीये. कौसल्याती सद्विद्या एक मुद्दा संपला. दुसरा शब्द कोणता होता? सुमित्रा. ऐका, सुमित्रा ती शुद्ध मेधा. मेधा या शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. व्यापक बुद्धीची जी आहे ना ती सुमित्रा आहे. सुमित्रेचं मन फार मोठं व्यापक आहे. कसं सांगू का? मी तुम्हाला तिथंच घडलेला एक प्रसंग सांगतो म्हणजे सुमित्रा तयार होतो. आईची परवानगी घ्यावी म्हणून सुमित्रा मातेकडे येतो. सुमित्रा मातेच्या पाया पडतो आणि सांगतो, आई उत्तर दिलं असेल हो. ऐका, सुमित्रेने दिलेलं उत्तर वाल्मिकी रामायणाने फार चांगल्या पद्धतीने मांडलंय. सुमित्रा त्या लक्ष्मणाकडे बघायला लागली, सांगायला लागली, लक्ष्मणा, रामाबरोबर 14 वर्ष वनवासाला जाऊ का? ही परवानगी घेण्याकरता तू माझ्याकडे आला ना. मग ऐक, माझी परवानगी न घेता रामचंद्र प्रभू बरोबर जर तू 14 वर्ष वनवासाला गेला असता तर माझा पुत्र शोभला असता म्हटले. अरे माझी परवानगीची काय गरज आहे? रामाबरोबर वनवासाला जायचे आहे ना, मग माझ्या सुद्धा परवानगीची गरज नाही का? कारण घेऊन जाणारा जर रामचंद्र प्रभू असेल तर आईच्या सुद्धा परवानगीची आवश्यकता नाही. इतकी व्यापकता त्या सुमित्रेला सांगायची आहे. म्हणून मला असं वाटतं लक्ष्मण काय आहे हे कळण्याकरता सुमित्रा काय आहे ही वाचा, म्हणजे लक्ष्मण काय आहे हे कळेल. त्याच्याशिवाय शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे प्रमाण लावता येणार नाही आपल्याला. लक्ष्मणाची काय जायचंय कोणाबरोबर मला कळत नाही. काही काही लोक फार गमतीचे. मी एकाला विचारलं, का हो परवा पालखी सोहळ्यामध्ये तुम्ही येतो म्हटला, गेल्या वर्षी काय आलाच नाही, पालखी सोहळ्यामध्ये वाट बघितली परंतु तुम्ही आला नाही, पालखी सोहळ्यात येतो म्हटला होता ना, कसं काय आला नाही? त्यांनी सांगितलं, नाही महाराज आलो असतो हो, पण तिनं परवानगीच दिली नाही. हा तिनं शब्द काही घोटाळ्यातला कळे ना मला का? तिच्या परवानगीची काय गरज आहे महाराज? ज्ञानोबरोबर जायचं असेल तिच्या परवानगीची आवश्यकता नाही. तुकोबरोबर जायचं असेल तिच्या परवानगीची आवश्यकता नाही. मला असं वाटतं जर ज्ञानोबाराय घेऊन जाणार असतील तर कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही. तुकोबाराय घेऊन जाणार असतील तर कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही. रामचंद्र प्रभू बरोबर जायचं आहे, काय आवश्यकता आहे परवानगीची? सुमित्रा ती शुद्ध मेधा. 2 शब्द झाले माझे. कोणकोणते? एक कौसल्या, दुसरा सुमित्रा. आता तिसरा ऐका, कैकई या शब्दाबद्दल बोलताना नाथ महाराज सांगतात कैकई ती अविद्या शब्द दिलाय. कैकई ती अविद्या. आता कैकई म्हणजे अविद्या नेमकी कशी? जाऊ द्या, मी एक साधा प्रश्न विचारतो. कैकई असं म्हटल्यानं तरी आवडतं का आपल्याला कुणाला? तू कैकई असं म्हटलं तरी बरं, जाऊ द्या, मी त्याच्यापेक्षा पुढचा प्रश्न विचारतो. आपल्या या सगळ्या लातूर भागामध्ये या परिसरामध्ये कैकई नावाची एकतरी बाई शोधून सापडेल का आपल्याला जिचं नाव कैकई आहे? अहो तुमच्या आमच्याकडे नाही, कोणत्याही बाईचं नाव कैकई नाही. कैकई नावाची बाई कोणत्या तरी बाईचं नाव कुठंतरी महाराष्ट्रामध्ये कैकई नावाची बाई सापडेल, देशामध्ये कैकई नावाची बाई सापडेल. कैकई नावाची एकही बाई सापडणार नाही. हा ठीक आहे, कैकईच्या स्वभावाच्या सापडतील, ती गोष्ट निराळी, ते काही जास्त बोलायचं नाही. आणि आपल्या इथं आलेल्या नाहीत बरं का, तुम्ही अजिबात नाही, तुम्ही फार चांगल्या स्वभावाचे आहेत. मला इथून लगेच कीर्तन करून जायचंय. तुम्हाला नाव ठेवून काय उपयोग आहे? बघा आपलं तुमचं कौतुक केलेलं बरं. प्रभू तुम्ही कशा आहेत मी तिकडे गेल्यावर सांगतो, इथं नाही सांगत. आता कैकई ती अविद्या या शब्दाचा विचार जर करायचा झाला तर कैकई या शब्दाचा विचार मांडताना अविद्या असा शब्द नाथ महाराजांनी दिलेला आहे. तर त्याचाही विस्तार करत नाही, पण पुढचा शब्द पहा, कुविद्या मंथरा. मंथरा ती कुविद्या म्हणजे मंथरेच्या संबंधाने बोलताना कुविद्या असा शब्द आलेला आहे. मी हे सगळं विस्तार का करायला लागलोय? रामचंद्र प्रभूंनी कौसल्याबरोबर केलेला संवाद जरा वनवासाच्या प्रसंगातला पहा. रामचंद्र प्रभू दशरथ राजाबरोबर संवाद करतात, लक्ष्मणाबरोबर संवाद करतात, सीतेबरोबर संवाद करतात. शेवट काय घडलं याच्यातून? रामचंद्र प्रभू बरोबर लक्ष्मण आणि सीता दोघेही म्हणतात आम्ही तुमच्याबरोबर वनवासाला येणार. तिघं रथामध्ये बसले. मला सांगायचं आहे काय? निर्गुणी पावलो सगुणी भजता. मला हे बोलायचं आहे, माझा मूळ मुद्दा इथं आहे. सगुणी भजता निर्गुणी पावलो. अन्वय असा करा म्हणजे सगुणाच्या भजनाने निर्गुणापर्यंत पोहोच झालो. आता ऐका, हे तिघही रथामध्ये बसले. रथ अयोध्येच्या बाहेर गेला. अयोध्येतील सर्व लोक त्या रामचंद्र प्रभूंच्या रथाच्या पाठीमागे चालत होते. हे जेव्हा रामचंद्र प्रभूंनी पाहिलं तेव्हा प्रभू रामचंद्र रथातून खाली उतरतात. सगळ्या अयोध्यावासियांना विचारतात, तुम्ही का माझ्या मागे निघालात? माझ्या मागे तुम्ही का यायला लागलात? वनवास मला सांगितलाय. मी लक्ष्मण आणि सीता तिघजण वनवासाला निघालो, मान्य आहे, पण तुम्ही का माझ्या बरोबर वनवासाला यायला लागलात? माझ्या बरोबर वनवासाला येण्याने तुम्हाला काय मिळणार काय आहे? कशा करता वनवासाला निघालात? भीती वाटत नाहीये का तुम्हाला? हा प्रश्न जेव्हा प्रभू रामचंद्राने विचारला
तेव्हा अयोध्यावासियांनी त्यांना काय उत्तर दिलं हे भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी फार चांगली ओवी लिहिली आहे. अयोध्यावासियांनी काय उत्तर दिलं ऐका. सगळे अयोध्यावासीय प्रभू रामचंद्रांकडे पाहायला लागले आणि म्हणायला लागले, प्रभू आम्ही तुमच्या संगतीमध्ये का निघालो, तुमच्या संगतीत आम्हाला काय मिळणार आहे हा तुमचा प्रश्न आहे ना. ऐका म्हटले मग, श्रीरामा तुझी या संगती आम्ही पावो ब्रह्मनिश्चिती, वनवास तो बापोडा किती, भय निश्चिती आम्हा नाही. नाथ महाराजांची भावार्थ रामायणातली ओवी आहे. श्रीरामा तुझी या संगती आम्ही पावो ब्रह्मनिश्चिती, वनवास तो बापुडा किती, भय निश्चिती आम्हा नाही. मी एकनाथ महाराजांचं हरिपाठातलं प्रमाण तुम्हाला काय दिलं होतं, सगुनी भजता निर्गुणी पावलो. बरोबर आहे. सगुनी भजता म्हणजे सगुणाच्या नामस्मरणामध्ये कुठं पोहोच झालो, निर्गुणी पावलो. आता ही ओवी आहे का रामायणातली, सगुनी भजता निर्गुणी पावलो. याला अगदी पूर्वक ओवी रामायणातली आहे. श्रीरामा तुझी या संगती आम्ही पावो ब्रह्मनिश्चिती, सगुनी भजता म्हणजे श्रीरामा तुझी या संगती, निर्गुणी पावलो म्हणजे आम्ही पावो ब्रह्मनिश्चिती. विठ्ठल समजा हे नाही लक्षात आलं तर ऐकण्यातलं प्रमाण देतो म्हणजे लक्षात येईल. सगुनी भजता निर्गुणी पावलो असं म्हणा, श्रीरामा तुझी या संगती आम्ही पावो ब्रह्मनिश्चिती असं म्हणा. नाही कळालं तर अगदी सोपं प्रमाण देतो, मुखी नाम हाती मोक्ष असं म्हणा. आता तरी कळालं का पहा, मुखी नाम म्हणजेच सगुनी भजता, हाती मोक्ष म्हणजेच निर्गुणी पावलो. मोक्ष म्हणजे तरी काय, निर्गुणी पावलो, आणि मुखी नाम म्हणजे तरी काय, सगुनी भजता. सगुनी भजता या शब्दाचा अर्थ आहे नाम, आणि निर्गुणी पावलो या शब्दाचा अर्थ आहे मोक्ष. म्हणजे मोक्षापर्यंत जायचं असेल तर नामानेच जावं लागतं, हा त्यातून निघालेला अर्थ आहे. मग जर मोक्षापर्यंत जायचं असेल तर नामाने जायचं असेल, नामाने मोक्षापर्यंत पोहोचता येतं. म्हणजे नाम घेणं हे सामान्य जीवाला सहज शक्य आहे. मग नाम घ्यायचं असेल तर त्याच्याकरता रूपाची आवश्यकता आहे, आणि रूप घ्यायचं असेल तर त्याच्याकरता अवताराची आवश्यकता आहे, अवतार घ्यायचा असेल तर त्याच्याकरता निर्गुणातून सगुणामध्ये येण्याची आवश्यकता आहे. विठ्ठल मूळ असलेलं जे ब्रह्मतत्व तेच ब्रह्मतत्व ब्रह्मदेव या नावाने साकार झालं, तेच ब्रह्मतत्व शिवशंकर या नावाने साकार झालं, आणि तेच ब्रह्मतत्व विष्णू या नावाने साकार झालं. फक्त कार्याची भिन्नता देत असताना काय सांगितलं, एकाने उत्पत्ती करावी, एकाने स्थिती करावी, आणि एखादी लय करावा. अशी कार्याच्या संबंधाने जरी व्यवस्था केलेली असली तरी या प्रत्येकाच्या स्वभावाची भिन्नता मात्र शास्त्राने दिलेली आहे. ब्रह्मदेवाचा स्वभाव काय, भगवान विष्णूचा स्वभाव काय, आणि भगवान शंकराचा स्वभाव काय हे कळत असताना, माझ्या मूळ विषयाकडे येत असताना, ब्रह्मदेवाच्या स्वभावाची आता आवश्यकता नाहीये, विष्णूच्या स्वभावाची आता आवश्यकता नाहीये. महाशिवरात्र असल्यामुळे प्रश्न असा पडतो, ज्या भगवान शिवशंकराचं भजन करायचं आहे त्याचा नेमकं स्वभाव तरी कसा आहे, त्याची नेमकं वैशिष्ट्य तरी काय आहेत, त्यांच्या ठिकाणी असलेले गुण तरी काय आहेत. अगदी महत्वाची दोन वैशिष्ट्य किंवा दोन स्वभावातले गुण एकनाथ महाराजांनी या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये व्यक्त केले. भोळा भोळा चक्रवर्ती शिव, भोळा चक्रवर्ती शिव, भोळा चक्रवर्ती शिव, भोळा चक्रवर्ती शिव, भोळा चक्रवर्ती
चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम. नाथ महाराजांनी भोळा चक्रवर्ती याच्यातला शिव शब्दाचा अर्थ आणि या शिव शब्दाच्या अर्थाच्या संबंधाने दोन गुण वैशिष्ट्य नाथ महाराज सांगतात. एक भोळा आणि दुसरं चक्रवर्ती. मला कधी कधी मनामध्ये मराठी भाषेच्या संबंधाने एक मनामध्ये साधा प्रश्न निर्माण होतो. ऐका, या अभंगाचा विचार मांडत असताना शिव शब्दाचा अर्थ काय, शिव या शब्दाच्या तत्वाचं चिंतन काय, याचा विस्तार जास्त करण्यात वेळ घालवत नाही. पण भोळा आणि चक्रवर्ती असा जर शब्द पाहिले तर मला असं वाटतं ज्याला आपण भोळा म्हणतो तो चक्रवर्ती नसतो आणि ज्याला आपण चक्रवर्ती म्हणतो तो भोळा नसतो. व्यवहाराच्या दृष्टीने विचार केला तर ज्याला भोळा म्हणायचं त्याला चक्रवर्ती म्हणणं शक्य आहे का? ज्याला चक्रवर्ती म्हणायचं त्याला भोळा म्हणणं शक्य आहे का? दोन हे बघायला गेलं तर विरुद्धार्थी शब्द आहेत. मराठी भाषेच्या दृष्टीने विचार केला तर दोन भिन्न शब्द आहेत. पण नाथ महाराजांनी गंमत अशी केली की या दोनही शब्दाची योजना एका तत्वाच्या संबंधाने इथं करून टाकली. भगवान शिवशंकर भोळेही आहेत आणि भगवान शिवशंकर चक्रवर्ती आहेत. मुळात भोळा शब्दाचा अर्थ काय याचा विचार करा. कशाला म्हणायचं भोळा? आपण काय करतो सांगू का? आपण भोळा शब्दाचा अर्थ काय करतो? आपल्याला असं वाटतं ज्याला काही कळत नाही आपण त्याला काय म्हणतो? भोळा. किंवा ज्याला काही समजत नाही आपण त्याला काय म्हणतो? भोळा. उगी गमतीने सांगू का, आपण ज्याला समजतो भोळा बहुतेक त्याचा संपत्तीवर डोळा. असेच भोळे आपल्याला दिसायला लागतात बाजारात व्यवहारामध्ये तर असेच भोळे पाहतात. लोक म्हणतात का नाही, आम्ही जर म्हणलं काय भोळे तो महाराज तुम्हाला माहित नाही ते भोळ्याचं सोंग घेतलंय असं म्हणतात. म्हणजे आता भोळा म्हणायचं नेमकं कोणाला ह्याही मोठा प्रश्नच पडला. भोळा भोळा या शब्दाचा विचार काय? तत्वज्ञानाने केलेले अर्थ जर बघायचे झाले किंवा अगदी सामान्य अर्थ भोळा शब्दाचा विचार जर करायचा झाला, आपण जरी म्हणत असतो ज्याला व्यवहारातलं काही कळत नाही आपण त्याला भोळा असं म्हणतो. बरोबर आहे. काही काही माणसं व्यवहारातलं काही कळत नाही. आता पुढचं बोलतो, काही माणसं वागताना जरी भोळेपणाचं सोंग घेऊन वागत असली तरी त्यांचं सामर्थ्य किंवा त्यांच्या ठिकाणची अंतरंगाची भूमिका मात्र उच्च अशा पद्धतीची असते. काही काही वेळेस असं घडलेलं आपल्याला दिसून येतं. जरा स्पष्ट बोलू का? आपल्याला काही कळत नाही असं वागणारा एक वर्ग, म्हणजे फार काही कळत असून सुद्धा आपल्याला काही कळत नाही या आविर्भावामध्ये वागणारा एक वर्ग आहे. लक्षात आलं? आपल्याला फार कळत असताना सुद्धा आपल्याला काही कळत नाही या आविर्भावामध्ये वागणारा एक वर्ग आणि काहीच कळत नसताना सुद्धा मलाच यातलं फार कळतं या आविर्भावामध्ये वागणारा एक वर्ग. दोन्ही वर्गाचं नाव सांगतोय मी आपल्याला. आता ऐका, कळत असताना सुद्धा याच्यातलं मला काही कळत नाही या अवस्थेमध्ये वावरणारा जो वर्ग आहे तो वारकऱ्याचा वर्ग आहे, तो संतांचा वर्ग आहे.
आणि याच्यातलं काहीही कळत नसताना सुद्धा मला फार कळतं या विर्भावामध्ये वावरणारा जो वर्ग आहे तो प्रापंचिकाचा वर्ग आहे. प्रापंचिक आणि पारमार्थिक याची दोनच व्याख्या आपल्याला करता येतील. काय? परमार्थिक कोणाला म्हणायचं? कळत असताना सुद्धा न कळण्याच्या भूमिकेमध्ये राहणारा. संसारिक कोणाला म्हणायचं? कळत नसताना सुद्धा फार कळतं या भूमिकेमध्ये राहणारा. विठ्ठल या संबंधाने मी उदाहरणं अनेक देईल, अनेक विस्तार माझा वाढत राहील. तुम्ही आता ते सांगावं न सांगावं मला माहीत नाही, परंतु पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये सॉक्रेटिस नावाच्या एका तत्ववेत्याचं चरित्र सांगितलं जातं. म्हणजे आता हे विषय आहेत का नाही मला माहीत नाही, सांगावे का न सांगावे या गादीवर उभारून, पण तरीही जरा एक विषय महत्त्वाचा वाटला. तत्वज्ञानाचा अभ्यास आम्ही करत असताना ते काय झालं म्हणे, त्याच्याकडे अशी पद्धत होती, तो फार मोठा तत्ववेत्ता, त्याची भाषणं किंवा त्यांची व्याख्यानं ऐकण्याकरता हजारोनी गर्दी त्या काळामध्ये ग्रीक देशामध्ये व्हायची. परंतु तो समाजामध्ये वावरताना मात्र अत्यंत साधेपणाचं व्यक्तिमत्व घेऊन वावरायचा. बऱ्याचदा असं रस्त्याने निघाल्यानंतर एखादा कुणीतरी त्या काळातला स्वतःला विद्वान समजणारा एखादा पंडित विद्वान समोरून येऊ लागलेला पाहिला की सॉक्रेटिसने त्याच्याजवळ जायचं, दोन्ही हात जोडायचे आणि म्हणायचं, काय हो गुरुजी, मला धर्म या शब्दाबद्दलची माहिती नाही, जरा तुम्ही सांगाल का? ज्याला विचारलं तो स्वतः पंडित असायचा, विद्वान असायचा, त्याला असं वाटायचं हा सॉक्रेटिस मला विचारतोय धर्म म्हणजे नेमकं काय. याचं ऐकण्याकरता लोक हजारोने गर्दी करतात, पण यालाच नेमकं कळत नाही, तो माझ्याकडे आलाय, याचा अर्थ याच्यापेक्षा मी शहाणा. या विर्भावामध्ये तो बोलणारा विद्वान बोलायला लागायचा आणि बोलत असताना सॉक्रेटिस असं मान डोलवून ऐकायचा, वा 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 असं बोलायचा. आणि बोलता बोलता सॉक्रेटिस काही उलटे प्रश्न विचारायचा. उलटे असे काही प्रश्न विचारायच्या की एका तासाभरानंतर त्या विद्वानाच्या लक्षात यायचं की आपण किती मूर्ख आहोत हे त्याच्या लक्षात यायचं. ही सॉक्रेटिसची संभाषण पद्धती होती. मला सांगा, अनेकदा आपल्याला असं दिसतं का नाही, दिसताना वारकरी जरी भोळा दिसत असला, बघा तुम्ही त्यांचे कपडे कसे तरी असतात, त्याच्या डोक्यावरचा फेटा कसा तरी असतो, त्याच्या अंगातला शर्ट असेल तो अत्यंत चांगलाच असेल असं काही सांगता येत नाही, पण त्याचं जर सामर्थ्य पाहायचं झालं, आपण नेहमी एक प्रमाण देतो ना, तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळी काळा. कळी काळाला जिंकण्याचं सामर्थ्य आपल्याला त्याच्या ठिकाणी दिसून येतं. आमचे गुरुजी असं सांगायचे पाठामध्ये असताना, वारकरी कोणाला म्हणायचं, वारंवार करो ती इति वारकरी, ज्यांनी कळी काळावर वार केला त्याला वारकरी म्हटलं जातं. विठ्ठल भोळा शब्दाचा अर्थ काय करायचा? भोळा शब्दाचा अर्थ मी एक सामान्य तत्वज्ञानाच्या दृष्टीने अर्थ सांगतो, ऐका. तत्वज्ञानाने असा अर्थ केलाय, ज्यांची शरीराची आसक्ती संपलेली आहे त्यांना भोळा असं म्हटलं जातं. काही नाही, शरीराची आसक्ती राहिलेली नाही. भगवान शंकराचं चरित्र बघितलं तर अंगाला राख लावून स्मशानामध्ये बसणारे भगवान शंकर, काय शरीराची आसक्ती राहिली आहे मला सांगा, काय ममत्व राहिले मला सांगा, या दृष्टीने तुम्ही भोळा म्हणा. आणि व्यवहाराच्या दृष्टीने भोळा म्हणायचं झालं तर एक कथा सांगितली जाते बघा, ऐकू मी अनेकदा काही जुन्या कीर्तनकारांच्या मुखातून ऐकली म्हणून ती तशी सांगतो. मला याच्यातली सत्य असत्यता माहीत नाही, परंतु काही जुने कीर्तनकार सांगायचे. काय सांगायचे? काय नाही म्हणे, सकाळच्या वेळेला भगवान शंकर त्या कैलासामध्ये बसलेले असताना प्रारब्ध असं म्हटलंय, कुणी शनिदेव असं म्हटलेलं आहे, शनिदेव त्यांना भेटायला आले म्हणे. शनिदेव त्यांना भेटायला आले, दोघांनी एकमेकाला भेटल्याबरोबर शनिदेवांचे गाठ पडले, एकदम नमस्कार वगैरे झाला. आणि शनिदेवांनी सांगितलं भगवान शंकराला की वाहो, म्हटले महाराज मला तुमची वेळ पाहिजे, तुमच्याशी जरा बोलायचं आहे. भगवान शंकरांनी सांगितलं बोला ना. नाही नाही म्हटले, मी असा बोलत नाही, वेळ घेऊन बोलतोय, मला उद्या तुमची वेळ पाहिजे. म्हटले उद्या तुम्ही मला वेळ द्याल का? 3 तासाची वेळ पाहिजे, सूर्योदयाला मी येतो, तुमच्याजवळ 3 तास थांबतो म्हटले, आणि मला जे काही बोलायचं ते बोलतो आणि निघून जातो, तेवढी वेळ माझ्याकरता राखून ठेवाल का? भगवान शंकरांनी सांगितलं काही हरकत नाही शनिदेवा, या उद्या सकाळी कैलासामध्ये. म्हटले नक्की तुम्हाला मी भेटतो, म्हटलं काही काळजी करू नका. झालं, शनिदेव निघून गेले. निघून गेल्यानंतर पार्वती आई साहेबांनी विचारलं, का कोण आले होते, कशा करता आले होते, कोणाला या म्हटलात, मला न विचारता? हे तेव्हापासून आहे बरं का. जर पार्वती मातेला विचारल्याशिवाय भगवान शंकराला जर आमंत्रण कोणाला देता येत नसेल तर आम्ही महाराज लोकाला बळच घेऊन जमत नाही, विचारावं लागतं घेऊन येऊ का. मग त्यांनी जर होकार दिला तर, नाहीतर काही खरं नाही. पार्वती मातेने विचारलं कोणाला या म्हटलात? भगवान शंकरांनी सांगितलं जाऊ दे, तुला काय करायचं? नाही नाही, पण कोणाला या म्हटलात? काही नाही म्हटले, शनिदेव आले होते. शनिदेवाला म्हटलं त्यांना काहीतरी भेटायचंय, त्यांना माझ्याशी बोलायचंय, त्यांचं काहीतरी काम आहे, ते मला उद्या 3 तासाची वेळ मागत होते, उद्या या म्हणून सांगितलं. पार्वती मातेने सांगितलं सगळं जग जे म्हणतंय का नाही तुम्ही भोळे आहेत, खरंच भोळे आहेत, काही कळत नाही तुम्हाला. म्हटले काय तुम्हाला कळतं हो? तुम्हाला सांगू का,
तुम्हाला काही कळत नाही ही म्हणण्याची परंपरा पार्वती मातेपासून ते आत्ताच्या पार्वतीपर्यंतची आहे. ती काय आत्ताची नाही, तेव्हापासून चालत आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही मनावर फार घ्यायचं नाही. बायको सुद्धा म्हणते, मला सांगा, लोक म्हणतात याच्यात नवल नाही, बायको म्हणायला लागली काही कळत नाही तुम्हाला म्हटले, असं कुठं असतं का? भगवान शंकरांनी विचारलं काय झालं काय झालं म्हणून काय विचारता आणखीन, तुम्ही शनिदेवाला या म्हटलात, बरं मग काय तुम्हाला माहित आहे का कोणीतरी शनिदेवाच्या समोर तरी जातं का? फक्त नमस्कार करून लगेच लोक बाहेर जातात, नवे नवे तिकडे ओळखतही नाही येत म्हटले, पण तुम्ही त्याला या म्हणून सांगितलं, तुम्हाला माहित नाही म्हटले तो शनिदेव काय करेल, तो कोणालाही खालच्याला वर घेऊन जाऊ शकतो, वरच्याला खाली घेऊन येऊ शकतो, माहित नाही म्हटले, तुम्ही कशाला त्याला या म्हणून सांगितलं आणि 3 तासाची वेळ दिली. भगवान शंकरांनी विचारलं आता काय करावं ग, मग आता काय करायचं? पार्वती मातेने सांगितलं आता मी सांगते तसं करा. म्हटले काय? काहीतरी तुम्ही चुकून कुठं जायचंय ते बघा. भगवान शंकरांनी सांगितलं काळजी करू नको, सूर्योदयाला ते येतो म्हटलंय ना, पहाटेच मी निघून जातो म्हटले कैलासातून. पहाटेच उठले, कुठं जायचं? एका समुद्रात जाऊन पाण्यामध्ये बुडून बसले. 3 तासाची वेळ आहे, समुद्रात जाऊन बसतो म्हटले, 3 तासानंतर बाहेर येतो, त्याच्यानंतर त्याला मी म्हणेल तुला तेवढीच वेळ होती माझ्याकडे नाही, आता मी निघालो दुसऱ्या कामाला, संपलं म्हटले. पहाटेच भगवान शंकर कैलासातून निघून गेले. सूर्योदयाच्या वेळेला बरोबर शनिदेव हजर झाले, कैलासामध्ये आले आणि आल्याबरोबर विचारलं आहेत का भगवान शंकर? पार्वती मातेने सांगितलं हे बघा सूर्योदयाच्या पूर्वीच ते पहाटे निघून गेलेत, कुठं गेलेत मला काही सांगून गेले नाहीत, काही मला ते अलीकडे सांगत नाहीत, काही नाही, मला माहित नाही कुठे गेले, काही नाही. शनिदेवाने सांगितलं काही हरकत नाही. शनिदेव निघून गेले. झालं 3 तासाची वेळ झाली, ते समुद्रात जाऊन लपलेले भगवान शंकर 3 तासानंतर पाण्यातून बाहेर आले. समुद्रातून बाहेर आल्याबरोबर भगवान शंकर बाहेर आलेले, शनिदेव नेमकं काठावरच होते, काठावरच होते. भगवान शंकर आल्याबरोबर शनिदेवांनी सांगितलं या 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 या, नमस्कार नमस्कार या. भगवान शंकरांनी शनिदेवाला वेगळीतलं विचारलं कधी आलात? म्हटले तुम्ही जेव्हा पाण्यात बुडला तेव्हा इथंच होतो म्हटले, मी इथंच होतो म्हटले, तुम्ही बुडायला गेलात ना तेव्हाच इथं आलेलो आहे. बरं झालं झालं ठीक आहे म्हटले, मला 3 तासाची वेळ दिली होती, आता काही मला जास्त तुला वेळ देता येत नाही, मला दुसरी काम आहे, निघालो. शनिदेवांनी सांगितलं ठीक आहे माझंही काही काम नाही म्हटले, मी निघालो. भगवान शंकरांना वाटायला लागलं की हे असंच निघाला, काही केलं नाही, काही नाही, काही नाही. उगीच भगवान शंकरांनी विचारलं, म्हटले काय रे शनी, मी असं ऐकलंय की तुमच्याबद्दल फारच लोक बोलत राहतात, म्हटले काय करतो कोणालाही काय करेल सांगता येत नाही. पार्वती सुद्धा तुमच्याबद्दल बोलत होती म्हटले, पण मला कळत नाही शनिदेवा, मी 3 तास तुम्हाला वेळ दिली होती, मी 3 तासामध्ये तुम्हाला सापडलो नाही, काय केलं हो माझं 3 तासामध्ये? तुम्ही काय केलं? काय केलं काय तुम्ही? काहीच करू शकलं नाही ना माझं, उगीच लोक तुम्हाला घाबरतात. शनिदेवानी सांगितलं हो शंकरा, तुमच्यासारख्या महादेवाला 3 तास पाण्यात बुडवून ठेवलं, याच्यापेक्षा आणखीन काय करायचं राहिलंय? काय करायचं राहिलंय काय आणखीन? अशा काही कथा शंकराच्या संबंधाने सांगितल्या जातात. त्याच्या सत्य असत्यात मला जायचं नाही, पण भोळा या शब्दाच्या दृष्टीने जर विचार केला तर दोन्ही अर्थ तुम्ही बघा. व्यवहाराच्या दृष्टीने विचार केला तर भगवान शंकर भोळे असा म्हणून जरी अर्थ लावला तरी ठीक आहे, पण दुसरा अर्थ मला जास्त अभिप्रेत वाटतो, कोणत्याही पद्धतीची आसक्ती ममत्व इथं राहिलेलं नाही. भगवान शंकर सांगतात कोणतीही देहाच्या संबंधाने आसक्ती ठेवू नका, याच्याकरता भगवंतांनी स्वतःच्या ठिकाणी भोळेपणा पांघरून घेतला. म्हणून एकनाथ महाराज सांगतात भगवान शंकराचं वर्णन करताना शिव भोळा हा पहिला शब्द, आणि दुसरा शब्द वापरला चक्रवर्ती, तो सगळ्या देवाचा देव आहे, म्हणून महादेवाकडे बघितलं जातं, म्हणून चक्रवर्ती आहे. अशा भगवान शंकराबद्दल बोलताना नाथ महाराजांची भावना अशी आहे, त्यांचे पाय माझी चित्ती, अशी भावना आहे. ऐका, भगवान शंकराचे पाय माझ्या चित्तामध्ये असावे. कोणाचे? भोळा आणि चक्रवर्ती असलेल्या भगवान शंकराचे पाय माझ्या चित्तामध्ये असावे, त्याचे पाय माझी चित्ती. इथं जो चित्ती शब्द आहे ना, याच्याकडे लक्ष द्या. मुळात चित्तामध्ये पाय येणं, मी 2 भूमिका मांडतो. चित्त भगवंताच्या पायाजवळ जावं का भगवंताचे पायच आपल्या चित्तामध्ये यावे, दोन्ही प्रमाण आहेत. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, हे एक प्रमाण झालं. किंवा माझे चित्त तुझे पाय राहू ऐसे करी तरोनिया बाई भवाधारी दातारा, हेही प्रमाण आपल्याला देता येतं. म्हणजे चित्त भगवंताच्या जवळ जाणं काय आणि भगवंताचे पाय आपल्या चित्तामध्ये येणं काय. मुळात चित्त, चित्त या शब्दाचा विचार करा. कशाला म्हणायचं चित्त? चित्त या शब्दाची व्याख्या काय? मी व्याख्या सांगत असताना 4 व्याख्या सांगतो आपल्याला. ऐका, आपण अनेकदा वेदांतामध्ये ऐकत आलो, अंतःकरणाची संकल्प विकल्प करणारी वृत्ती, त्याला मन
म्हटलं जातं. अंतःकरणाची निश्चय करणारी वृत्ती त्याला बुद्धी म्हटलं जातं. अंतःकरणाची पूर्वापार चिंतन करणारी वृत्ती त्याला चित्त म्हटलं जातं. आणि अंतःकरणाची अहंग्रह धारण करणारी वृत्ती त्याला अहंकार म्हटलं जातं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार या 4 वृत्ती आपल्याला सांगितल्या. मला याच्यात विस्तार कशाचा करायचा आहे? चित्ताचा. मुळात चित्त पूर्वापार चिंतन करणारी वृत्ती त्याला चित्त म्हटलं जातं. हे जे चित्त आहे का नाही, आता मला तो श्लोक आठवत नाही महाराज, पण मला असं वाटतं योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना या चित्ताबद्दल एक चांगला विचार सांगितलेला आहे. ते असं म्हणतात, मुळात बघायला गेलं तर चिदच आहे ते चिद. चित्त याच्यातला जर त काढून टाकला, तवरचा त जर काढून टाकला तर काय राहतंय? चित्त. बरोबर आहे? चित्त वेगळं आणि चित्त वेगळं. लक्षात आलं का? बघा तुम्ही, चित्त वेगळं आणि चित्त वेगळं. जे चित्त आहे त्याला चैतन्य म्हटलं जातं आणि चित्त आहे त्याला अंतःकरणाची वृत्ती म्हटलं जातं. योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ ऋषींनी असं सांगितलंय, मुळात आहे ते चित्तच आहे, म्हणजे चैतन्यच आहे. फक्त काय झालं, त्या चित्त मधला जो त आहे ना अर्धा, त्या अर्ध्या त वर आणखीन एका त चा आभास झाला, अभ्यास झाला आणि त्याच्यातून चित्त नावाची संकल्पना बाहेर आली. विठ्ठल चित्त चैतन्य पडता मिठी जिसे हरिरूपा वगे सृष्टी. इथं चित्त चैतन्य, इथला जो चैतन्य शब्द आहे ना, तो मूळ चित्त शब्द चित्तच्या संबंधाने आहे. जाऊ द्या, या सगळ्या वेदांतातल्या जास्त विचारांमध्ये खोलामध्ये जात नाही. भर दुपारच्या वेळेला इतका वेदांत सांगणं बरं नाही खरं तर. इतकं वेदांत मुळातच दुपारची वेळ फराळी झालेत का नाही मला माहित नाही, परंतु अशा वेळेला जरी इतका वेदांत सांगायचं झालं तर ते झोपेचं कारण ठरणार नाही का? पण तरी उगे आता महाराज मंडळी आहेत. आता आनंद महाराज माझ्या समोर आहेत, अमित महाराज आहेत, प्रशांत महाराज आहेत, आकाश महाराज आहेत, म्हणून थोडासा विचार करतो आहे. आपलं बरोबर आहे का चुकीचं आहे सांगणारी तरी लोक पाहिजेत का नाही, आणि ती सापडले तर आपलं घासून घेतलेलं बरं, म्हणून मी बोलायला लागलो. नाही तर अलीकडे चुकलंय म्हणून सांगायलाही कोण नसतं महाराज. बऱ्याचदा लोक काय, लोकांची फार गंमत आहे. लोकांना जर विचारलं की नाही कसं काय वाटलं कीर्तन, लोक इतकी गमतीची आहेत ना, महाराज काय कीर्तन झालं, काय कीर्तन असं कीर्तनच झालं नाही अख्ख्या सत्यात. हे सगळ्यालाच म्हणतात बरं का, मलाच म्हणतात. काही लोक नाही, तुमच्याबद्दल अजिबात म्हणत नाही मी, पण काही लोकांचं ठरलेलं वाक्य असतं. म्हणून थोडंसं बघायला लागलो की आपलं बरोबर आहे का चुकीचं आहे, म्हणून थोडासा विस्तार करायला लागलोय. असू द्या, जाऊ द्या. चित्त या शब्दाचा विचार मांडत असताना शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, हे जो चित्त शब्द आहे ना, मुळात चित्ताचा विचार केला तर चंचलता हा चित्ताचा स्वभाव सांगितलेला आहे. ऐका, बरोबर आहे? बरं, त्याच्याही पुढचं सांगतो. चित्त स्वतःचा स्वभाव बदलत नाही. बरोबर आहे? चित्ताचा स्वभाव काय आहे? चंचलता. काही ना काहीतरी करत मुलांनी मोठ्याने आळस दिला. गुरुजींनी ते बघितलं आणि त्याला विचारलं, का रे पुढे बसून आळस द्यायला लागलाय, बाकीची मुलं किती शांत बसलेत आणि तू पुढे बसून आळस देतो. त्या पुढच्या पोरांनी सांगितलं, गुरुजी सगळ्यालाच आळस आलाय, पण ते आळस द्यायला सुद्धा आळस करतात, इतके आळशी म्हटला. हे तमोगुणाचा परिणाम आहे बरं का. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर विस्तार खूप केलेला आहे, आता वेळ घालवत नाही. आता दुसरं वाक्य पहा. चित्त जेव्हा रजोगुणामध्ये जातं तेव्हा मनुष्य चंचल बनतो, गप्प बसत नाही. चित्त जेव्हा रजोगुणात जातं तेव्हा इंद्रियांची धावाधावी सुरू होते. मी आपलं बोलत नाही, नाथ महाराजांनी याला एक ओवी दिलेली आहे. नाथ महाराजांची भाषा पहा. पायवांचिती गती, हस्तवांचिती खेळा, रूप पहावया डोळा, उदरवांचिती पूर्ण अन्न, केवी एका देहापती, भवता सवती तोडीती. अशी नाथ महाराजांची भाषा आहे. याचे विस्तार खूप आहेत सगळे, पण चित्त जेव्हा रजोगुणामध्ये जातं तेव्हा मनुष्य चंचल बनतो, गप्प बसत नाही. कामयश, क्रोधयश, रजोगुण समुद्भवा, असं गीता आम्हाला सांगते. या सगळ्या विकारांना निर्माण करणारा रजोगुण आहे ना. उदाहरण देतो म्हणजे कळेल आपल्याला. शाळेतून एक विद्यार्थी घरी आला, त्याच्या हातात नवीन पेन्सिल होती. वडिलांनी त्याला विचारलं, का रे काय घेऊन आलास? म्हटलं, बाबा पेन्सिल आणली. कोणाची आणली? शाळेतून आणली. कोणाची आणली? शाळेतून एका मित्राची आणली. पूर्वपीठिका मांडली. त्याचा विस्तार म्हणजे ज्ञानेश्वरीतला 17वा अध्याय आहे, असं माझ्या अल्प अभ्यासाने मला वाटतं. या दोन्ही अध्यायामध्ये या तिन्ही गुणाचा विस्तार केलेला आपल्याला दिसून येतो. काय झालं, हे तम, रज आणि सत्वाचा विचार मांडत
अशी कथा सांगितली जाते. काय पाहिजे? हनुमंतरायांनी सांगितलं प्रभू नको, काही नको. नाही नाही काहीतरी माग. नाही नाही म्हटले काही नको, काही नको. बस झालं, तुम्ही माझ्याशी बोलताय, मी तुमचा भक्त म्हणून माझी ओळख आहे. हनुमान हनुमान म्हणजे कोण? रामभक्त हनुमंत असं नाव माझं जर जगामध्ये घेतलं जात असेल, याच्यापेक्षा मला दुसरी ओळख माझी काही स्वतःची असावी असं मला वाटत नाही. काय काय आपल्या परंपरेने दिलेल्या योजना कशा आहेत बघा. हनुमंतरायांनी म्हणावं माझी ओळख काय असावी? रामभक्त हनुमान अशी माझी ओळख असावी. म्हणजे स्वतःची ओळख सांगताना मी कोणाचा भक्त आहे ते अगोदर लावलं जावं, मग माझं नाव घेतलं जावं. अशी परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीची दिली जाते. आता आम्ही ज्याचे शिष्य आहेत ते तुम्ही त्यांचे शिष्य म्हटलेलं सुद्धा अवघड आहे. आता आम्हालाच म्हणावं लागतं हे आमचे शिष्य आहे, ते ऐकतही नाही आमचं. आता ऐकतील अशातला काही भाग नाही. म्हणजे तो आमचं सांगत नाही आम्ही यांचे गुरु, आम्ही यांचे शिष्य आहेत, आम्हीच म्हणतो हे ना आमचे शिष्य. इतकी परिस्थिती बिघडली आता. म्हणजे आम्हाला आता आमची गोळा करावी लागायला लागले, थांबून घ्यावी लागले, इकडं तिकडं फिरू नका म्हणावं लागायला लागले. अडचणी फार वाढत गेल्या त्या. याला कारण आहे. म्हणून मी आता महाराज आहेत माझ्या पुढं, मी खरं तर वयाने या सगळ्यांपेक्षा खूप लहान आहे, पण तरी मला असं वाटतं संप्रदाय वाढला म्हणजे तो संख्येने वाढला का गुणांनी वाढला याचा विचार करणं गरजेचं आहे. संख्यात्मक वाढ आणि गुणात्मक वाढ, इंग्रजीमध्ये दोन शब्द क्वालिटी आणि क्वांटिटी वापरले जातात. आणि बऱ्याचदा असं घडतं क्वांटिटी वाढली की क्वालिटी घसरण्याचा प्रसंग. आता तुझं गाव मला कसं काय माहित असणार आहे? लोकांचा फार आविर्भाव असतो, उगीच महाराज काहीतरी बोलत राहतात. मी म्हटलं सांगा. त्यांनी सांगितलं आमच्या गावामध्ये कोणाला विद्वत्तेचा अहंकार आहे, कोणाला सत्तेचा अहंकार आहे, कोणाला संपत्तीचा अहंकार आहे, कोणाला त्याच्या ठिकाणी असलेल्या ऐश्वर्याचा अहंकार आहे, कुटुंबाचा अहंकार आहे, परिवाराचा अहंकार आहे, मानाचा अहंकार आहे. मी म्हटलं मला का सांगायला लागला? नाही मी तुम्हाला याच्याकरता सांगायला लागलो आपल्याला कशाचाच अहंकार नाही. हे तरी काय आहे? मला कशाचा अहंकार नाही म्हणलं हा सुद्धा अहंकारच आहे. म्हणून अहंकाराचा वारा लागू राजेसा पुढे सांगता येत नाही. तर ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे त्याला अहंकारही स्पर्श करणार नाही. तयान बाधी क्रोधक काम म्हणताना सगळं लावून घ्या. आता क्रोध कशाला म्हणायचं आणि काम कशाला म्हणायचं याचे विस्तार करत राहत नाही, माझी वेळ संपत आली. तयान बाधी क्रोधक काम हे झालं भगवंताच्या नामाचा परिणाम. भगवंताच्या रूपाचा परिणाम काय? धर्म अर्थ काम मोक्ष. जरा सरळ घेतो. शिव देखता प्रत्यक्ष. तिसऱ्या चरणामध्ये महाराजांची भाषा आहे धर्म अर्थ काम मोक्ष. हे चार पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. आणि या चारही पुरुषार्थाची प्राप्ती कशी होईल? नाथ महाराज सांगतात शिव देखता प्रत्यक्ष. म्हणजे तुम्ही संगती कशी लावा? धर्म शिव देखता प्रत्यक्ष, अर्थ शिव देखता प्रत्यक्ष, काम शिव देखता प्रत्यक्ष, मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. अशी संगती लावा. म्हणजे धर्माची प्राप्ती भगवंताला पाहण्याने आहे, अर्थाची प्राप्ती भगवंताला पाहण्याने आहे, कामाची प्राप्ती भगवंताला पाहण्याने आहे आणि मोक्षाची प्राप्ती भगवंताला पाहण्याने आहे. आता याच्यातला धर्म म्हणजे काय, अर्थ म्हणजे काय आणि काम म्हणजे काय आणि मोक्ष म्हणजे काय याचे विस्तार करायला गेलो तर आपल्याला संध्याकाळच्या शिवरात्रीच्या कीर्तनापर्यंत आपणच आहोत. मग कोण बोलवायची गरजच पडणार नाही असं होईल. म्हणून तो फक्त त्याचे विस्तार करत नाही. पण तुम्ही घरी गेल्यानंतर कधीतरी चिंतन करा. धर्म कशाला म्हणायचं, अर्थ कशाला म्हणायचं, काम कशाला म्हणायचं आणि मोक्ष कशाला म्हणायचं. वेदांताने मोक्षाची व्याख्या काय सांगितली? अत्यंत दुःख निवृत्ती, परमानंद प्राप्ती, ज्याला मोक्ष असं म्हटलं जातं. आमचे वडील गुरुवरी दादा प्रशांत महाराज, आता आकाश महाराजांना चांगलं माहिती आहे. महाराज तुम्ही पण बघितलं, आमचे दादा असं सांगायचे. मी नवीन कीर्तन करायला लागलो पाठशाळेतून येऊन की मग मी कीर्तनात असं म्हणायचो अत्यंत दुःख निवृत्ती, परमानंद प्राप्ती म्हणजे मोक्ष. ते असेच तुमच्यासारखे पुढे बसलेले असायचे. ते मला म्हणायचे काय रे कीर्तनातच ते एकदा म्हटले हे दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती असलं काही कळत नाही म्हटले. हे इतकं अवघड सांगत जाऊ नको म्हटले, आम्हाला काही कळत नाही. मी म्हटलं मग तुम्ही सांगा मोक्ष कशाला म्हणायचं? त्यामध्ये काही नाही, मोकळं होणं म्हणजे मोक्ष. काही त्याला उगाच ताण घेताय डोक्याला. म्हणजे जुने कीर्तनकार वेदांत सांगायचे पण ते सोप्या भाषेत सांगायचे. सांगत जायला वेळ नाही म्हणून महाराजांनी इथं आणलंय, दुसरं काहीच काम नाही. कोर्टामध्ये वकील मंडळी प्रश्न विचारतात. एका वकिलाने एका आरोपीला प्रश्न विचारला, अगदी साधा प्रश्न विचारला, तू तुझ्या बायकोला केव्हापासून मारायचं सोडून दिलंय? तुम्ही फार मनावर घेऊ नका, तुमचं कोणाचंच नाहीये. मी आपलं उघड उदाहरणातलं सांगतोय. तू तुझ्या बायकोला केव्हापासून मारायचं सोडून दिलं? त्या आरोपीने उत्तर दिलं, अहो वकील साहेब 8 दिवसापासून मी सोडून दिले. हो. वकील म्हणायला लागले 8 दिवसापूर्वी मारत होता, हे सिद्ध झालं, उदाहरण संपलं. कळालं का? पहा, म्हणजे सिद्ध करताना वकील लोक कसे प्रश्न विचारतात बघा. तसं मुक्त झाले का असं तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला. महाराज
जपतो नास्ति तापकम मौनेन कलहो नास्ति नास्ति जागरितो भयम अशा 4 गोष्टी सांगितल्या. जो नेहमी उद्योगात आहे त्याच्या जीवनात दारिद्र्यता येत नाही. जो नामस्मरणामध्ये आहे त्याच्या जीवनात पाप येत नाही. ज्यांनी मौन धारण केलं त्याच्या जीवनात भांडणं होत नाहीत. आणि ज्याला आत्मतत्वाची जागृती झाली त्याला मृत्यूची भीती शिल्लक राहत नाही. असा श्लोक आहे. या श्लोकातला शेवटचा मुद्दा आहे. आत्मतत्वाची जागृती झाली त्याला मृत्यूची भीती शिल्लक राहत नाही. एका जनार्दनी शिव म्हणजे आत्मतत्व काय केलं, निवारी कळी काळाचा भेव म्हणजे मृत्यूची भीती घालविली. असं हे भगवान शिवशंकराचं तत्व आहे. आता मृत्यूची भीती कशी घालवली, मृत्यूची भीती घालविण्याकरता काय केलं, याच्याकरता संध्याकाळी तुम्ही ती पारध्याची कथा ऐकालच. त्यामुळे मी ती कथा सांगून वेळ घालवत नाही. त्या दोघांमध्ये झालेली, त्या पाडसामध्ये झालेली चर्चा किंवा त्या हरणामध्ये झालेली चर्चा, मृत्यू सुद्धा कवटाळण्याची झालेली इच्छा आणि त्याच्यामधून घडलेल्या त्या पारध्याकडून घडलेलं रात्रीच्या वेळेला एक एक बेलाच्या पानाचा झालेला महादेवावर अभिषेक आणि त्याच्यावरनं त्याला प्राप्त झालेली कैलासाची अवस्था, ही सगळी कथा आपल्याला महाशिवरात्रीला सांगितली जाते ना. ती शेवटच्या चरणाच्या संबंधाने महत्वाची आहे. एका जनार्दने शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. या अभंगाचा विचार करताना 4 गोष्टी 4ही चरणात सांगितलेली आहेत. भगवान शंकराचा स्वभाव पहिलं चरण, भगवान शंकराच्या नामाचा प्रभाव दुसरं चरण, भगवान शंकराच्या रूपाचं चिंतन तिसरं चरण आणि भगवान शंकराच्या सामर्थ्याचा परिणाम चौथं चरण. मध्ये ही सेवा संपन्न होते आहे. हा सगळा परिसर त्यांच्या पदस्पर्शाने आणि समाधी स्थानाने पावन झालेला परिसर आहे. माझ्याकडे पहिलाच दिवस आणि दुपारची ही उद्घाटनाची सेवा म्हणा की काही उद्घाटनाचाच वेळ माझ्याकडे म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून अगदी दुपारच्या वेळेला माझ्याकडे ही पहिलाच दिवस असल्यामुळे मला थोडं भगवंताच्या रूपाचं आणि महाशिवरात्रीच्या संबंधाने चिंतन करावं लागलं. अन्यथा केशव नारायण महाराजांच्या या साधू संतांचं वर्णन करण्याकरिता पुन्हा कधीतरी या भूमीमध्ये येऊन सेवा करण्याचं नक्की इथं येऊन स्वतःहून, कारण आदरणीय महाराजांची खूप इच्छा. मला ते घरी आल्यानंतरही म्हणायचे. परवा त्यांचा फोनही चैत्रातल्या कार्यक्रमाकरता आला होता, पण काही परंपरेच्या अडचणीमुळे जरी मी इथं हो म्हटलो नसलो. काय असतंय माहितीये का, एखादा महाराज जरी हो म्हटला नाही तरी त्या महाराजाला कसं घेऊन यायचं हे संतांना चांगलं माहीत असतं. त्यामुळे ते कुठून ना कुठून योजना करत असतात, कुठून ना कुठून तरी त्याची भूमिका व्यक्त करत असतात. त्यांच्याच कृपा आशीर्वादाने मी इथपर्यंत आलो म्हणायला हरकत नाही. त्यामुळे माझी सेवा त्यांच्या चरणी रुजू झाली. त्या पवित्र समाधी स्थानाचं दर्शन करण्याचा योग महाशिवरात्रीच्या या पर्व काळावर कुठंतरी एका संतांच्या ठिकाणी सेवा घडणं गरजेचं आहे. आणि ती एका केशवनारायण महाराजांच्या या पवित्र भूमीमध्ये, विठ्ठल महाराजांच्या या पवित्र भूमीमध्ये ही सेवा करण्याचा योग आला. सगळा परिसर, मी या कार्यक्रमाचं स्वरूप सध्या बघून मला तर असं वाटतंय की पहिल्या दिवशी जर इतका मोठा सोहळा असेल तर पुढं काय असेल आता ते बघायलाच यावं लागेल. असं कळणार नाही, अनुमान प्रमाणाने ते कळणार नाही. पण पहिल्या दिवशी जर इतकं आनंदाचं वातावरण, एवढ्या संख्येने आपण सगळ्या माता भगिनी आणि एवढे पुरुष मंडळी भर दुपारच्या वेळेला सुद्धा आपण सगळे आहात. आणि ही पूजनीय मंडळी माझ्यासारख्या एका अल्पज्ञाचं कीर्तन ऐकण्याकरता स्वतः जातीने हजर आहेत. मी या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. केशवनारायण महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी महाराज बोधले यांच्या चरणी ही सेवा समर्पित करून याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय. Bye.
Shama